नमस्कार. आत्मवंदन सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आलेत का सगळे? सुरू करूया आजच्या सेशनला. ओके. तुम्हाला ग्रुप कोणाला राहिली आहे? जागृती मॅडमला पाठवायची राहिली ना? रेकीची प्रेयर पाठवली नाही ना तुम्हाला? बरं, पाठवते मी. काही जणांना पाठवली आहे. आज थोड्याशा बॉडी हिलिंग पॉईंट्स आपण घेणार आहोत. त्याच्या ज्या नोट्स आहेत त्या पण पाठवते, की जेणेकरून तुम्हाला थोडासा अंदाज येईल की आपल्याला हिलिंग कुठल्या पॉईंटवरती हात ठेवून करायची आहे. ओके. आज बरं आहे का जागृती मॅडम कालपेक्षा? अनम्यूट करा. हो हो मॅडम, बरं आहे. बरं आहे ना? हो. ठीक आहे. आता सगळ्यांना रेखीची प्रार्थना माहिती आहे. आणि काल आपण एनर्जी बॉल एक्झरसाइज म्हणजे एनर्जी बॉल कशा पद्धतीने क्रिएट करायचं, स्वतःला कशा पद्धतीने प्रोटेक्ट करायचं, आपल्या फॅमिली मेंबर्सला कशा पद्धतीने प्रोटेक्ट करायचं, हा आपण काल बघितलं होतं. त्यानंतर आपण एक पृथ्वीसाठी एनर्जी बॉल क्रिएट केला. आज आपल्याला बघायचं आहे की रेकीच्या साहाय्याने आपल्या शरीरामध्ये जे काही चक्र आहे आणि सूक्ष्म चक्र आहे त्याला हील कसं करायचं, म्हणजे आपण स्वतःला रेकी कशा पद्धतीने द्यायची आहे. सगळ्यांनी लक्ष केंद्रित करून ऐका. स्वतःला रेकी आपल्याला पहिल्यांदा, जेव्हा तुम्ही 21 दिवसांची साधना करणार आहात तेव्हा पहिल्यांदा स्वतःला रेकी द्या. आता स्वतःला रेकी देणं म्हणजे काय? रेकीची प्रार्थना करायची. मी स्वतःची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे. हे दिव्य रेकी शक्ती, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर. कृपया करून प्रवाहित हो. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. रेकीची प्रार्थना झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? समजा मला माझ्या कानांना रेकी द्यायची आहे तर दोन्ही हात कानावरती ठेवायचे. आणि तुम्हाला जितक्या चांगल्या गोष्टी कानांबद्दल. ओके अंकिता मॅडम. लक्ष द्या तुम्ही आणि रेकॉर्डिंग बघा आज संध्याकाळी. हा, जेव्हा आपण रेकीची प्रार्थना केलेली आहे, रेकीला आवाहन केलं आहे, त्यानंतर तुम्ही समजा कान दुखत असेल किंवा कानाचा काही प्रॉब्लेम असेल तर कानाला रेकी द्यायची. या पद्धतीने दोन्ही हात कानावर ठेवायचे आणि आपल्या कानाला काय करायचं आहे? पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. माझ्या कानांनी मी अगदी स्पष्टपणे ऐकते आहे. माझे कान दिवसेंदिवस अधिकाधिक सुदृढ होत चाललेले आहे. माझ्या कानांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. थँक यू रेकी. हे ईश्वर असंच होऊ देत. अशी पूर्ण ऊर्जा आपण कानाला द्यायची आहे 2 मिनिटं. कळालं कानाचा पॉइंट? पहिला पॉइंट कुठला? पहिला पॉइंट नाहीये, पण जनरली जेव्हा कुणी कुठल्या पॉइंटवरती हिलिंग देणार, रेकी देणार, तेव्हा पॉइंटवरती हात ठेवून रेकी द्यायची. तुम्हाला आता मुलांचं कान दुखत असेल, डोकं दुखत असेल, तेव्हाही तुम्हाला काय करायचं? हात म्हणजे आपला स्पर्शाच्या साह्याने आपण हिलिंग देणार आहोत. कारण पहिल्या लेवलला बघा, रेकीच्या आपल्याला माहिती आहे 4 लेवल आहे. पहिल्या लेवलला काय करतोय आपण? स्पर्शाच्या साह्याने रेकी देत असतो. ठीक आहे, हस्तस्पर्श चिकित्सा रेकीला म्हटलं गेलेलं आहे. दुसरं लेवलला आपण जगाच्या पाठीवर कोणालाही रेकी देऊ शकतो. कारण दुसऱ्या लेवलला आपल्याला काय करतात? डिस्टन्स हिलिंगची कन्सेप्ट शिकवल्या जाते. ठीक आहे. तिसरी लेवल पण थोडी आपली पॉवर वाढते, एनर्जी वाढते आहे. आणि तिसऱ्या लेवलला अजून आपल्याला काय होतंय? एक चांगल्या पद्धतीने तुम्ही हिलिंग करता. त्यानंतरची जी पुढची लेवल आहे ती म्हणजे ग्रँड मास्टर, म्हणजे त्यामध्ये तुम्ही रेकी शिकवू शकता. ओके. आता अट्युनमेंट प्रत्येकाचं झालं आहे. इथे दीक्षा सगळ्यांनी पहिल्या लेवलची घेतलेली आहे. ही दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला आपल्या बॉडी पॉइंट्स बघायचे आहेत. सगळ्यांनी लक्ष द्या. बॉडी हिलिंग पॉइंट्स सगळ्यांचे इथे बघायचे आहेत. पहिला बॉडीचा पॉइंट आहे आपले दोन्ही डोळे. ज्यांचा चष्मा आहे त्यांनी पण रेकी द्या. ज्यांना नाही आहे, लागू नये असं वाटत असेल, त्यांनी पण आपल्याला दररोज रेकी द्यायची आहे. कळालं का? तुषार सर, स्नेहा मॅडम, सोनाली मॅडम, ज्योती मॅडम, आपल्याला प्रत्येक पॉइंटला काय करायचे आहे? रेकी देण्याचा प्रयत्न करायचा. मग पहिल्यांदा पॉइंट येतो माझे डोळे. मी पूर्ण रेकीची प्रार्थना करून दोन्ही हात डोळ्यावर ठेवणार आहे
आणि डोळ्यांबद्दल आपल्याला पॉझिटिव्ह, सर्व गोष्टी पॉझिटिव्ह बोलायच्या आहे, पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलायचे आहे. मी माझ्या डोळ्यांनी अगदी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी बघू शकते. माझे डोळे अधिकाधिक सुदृढ होत चालले आहे. माझ्या डोळ्याला दिव्य रेकी शक्तीमुळे स्वास्थ्य लाभ झालेला आहे. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. ही रेकी देताना आपल्याला पूर्ण लक्ष आपल्या डोळ्यांवरती केंद्रित करायचं आहे. हाताच्या थंड गरम संवेदना आपण डोळ्यांना देतो आहोत. पूर्ण संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत रेकी द्यायची आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटं एका पॉइंटला रेकी द्यायची. आणि आपले तळवे डोळ्यांवरती येऊ द्या. ठीक आहे. थोडे हात वरती घ्यायचे आहे. असं सतीश सर, थोडे हात वरती, तळवे यायला पाहिजे. हा तळव्यांचा जो भाग आहे ना, त्याने रेकी द्यायची. समजलं कशा पद्धतीने आपण देणार आहोत? कारण हे जे आहे हे पंचमहाभूत आहे. हे सेंटरचा जो पोर्शन आहे तो काय आहे? ब्रह्मांड आहे. आपलं क्राऊन चक्राची जी एनर्जी आहे, जिथून आपल्या ऊर्जा प्रवाहित होतं, हा सेंटरच्या पोर्शन मध्ये ऊर्जा प्रवाहित होते. म्हणून मी या पद्धतीने रेकी देणार आहे. हा, समजलं? हे आपण स्वतःसाठी करतोय. पहिल्यांदा स्वतःला हिलिंग द्यायची. 21 दिवस काय करायचं? स्वतःला हील करायचं. मग तुम्ही इतरांना रेकी, म्हणजे इतरांना म्हणजे काय, पहिल्या लेवलची दीक्षा घेतल्यानंतर तुम्ही घरातल्या फॅमिली मेंबरला स्पर्शाच्या साह्याने रेकी देऊ शकता. ठीक आहे. येस. आता पहिला पॉईंट समजला. पहिला पॉईंट काय आहे? आपले दोन्ही डोळे. डोळ्यानंतर काय येत आहे? आपले डोकं. मग आपण डोक्यामध्ये ज्या लोकांना मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, अतिविचार होत आहे, कन्फ्युजन होत आहे, त्यांनी कुठे रेकी देणार? शक्य असेल तर, सगळे पॉइंट्स आपल्याला घ्यायचे आहेत. हे जेवढे पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे, शिकवणार आहे, ते सगळे पॉइंट्स आपल्याला डेली प्रॅक्टिसमध्ये घ्यायचे. दोन्ही हात रेकीची प्रार्थना करून आपल्या डोक्याला द्यायची. माझ्या डोक्यामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार येत आहे. मी अगदी स्पष्ट पद्धतीने निर्णय घेऊ शकते आहे. दिव्य रेकी शक्तीमुळे माझ्या डोक्यांना आणि डोक्यासोबत कनेक्टेड सर्व ऑर्गन्स यांना काय आहे? डोळे, कान, माझे दात, माझा मेंदू यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. अशी पूर्ण प्रेयर करायची आहे आणि डोक्याला रेकी द्यायची आहे. दोन्ही हात आपण कुठे ठेवणार? क्राऊन चक्राच्या साईडला. हा, समजलं? आणि ह्या संवेदना आपल्याला रेकीची प्रार्थना केल्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत रेकी द्यायची आहे कुठल्याही पॉइंटला देताना. तिसरा पॉइंट आपण बघितला होता, ते म्हणजे आपले कान. ज्या लोकांना कान ठणकतात, काही कान दुखतात किंवा कानाबद्दल काहीही समस्या असतील तर त्यांनी कुठे द्यायचं आहे? कानांना रेकी द्यायची आहे. कानांबद्दल खूप चांगलं बोलायचं आहे. पॉइंट्स वरून समजत आहे का तुम्हाला? जे पॉइंट्स मी दाखवत आहे त्याच्यावरनं काही कन्सेप्ट क्लिअर होत आहे? थोडीफार आयडिया येत आहे? इथे आपण काय करतो आहे? प्रत्येक पॉइंट वरती काम करतोय. प्रत्येक पॉइंटला रेकी देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या प्रत्येक पॉइंट बद्दल, सोनाली मॅडम, डोक्याला रेकी द्या, त्याच्याबद्दल चांगलं चांगलं बोला. हो, आता पण चक्कर येते थोडीशी आणि बसायला जमत नाही जास्त वेळ. 1 तास बसलं तरी मुंग्या येतात तिथं मानेमध्ये, खूप त्रास होतो. तुम्ही थोडं आयुर्वेदिक पण बघा. आयुर्वेदिक ट्रीटमेंटच करते मी. हा हा. म्हणजे आता सध्या बंद केलीये. हम्म. 3 वर्षापूर्वी ती ट्रीटमेंट केली होती, 6 महिन्याची. फरक पडला होता, पण पुन्हा करायला सांगितली त्यांनी ट्रीटमेंट. हा, पुन्हा ट्रीटमेंट करावीच लागणार आहे, पण त्यासोबत रेकी पण हे करा की प्रत्येक बॉडीला जे काही सूक्ष्म चक्र आहे त्याला रेकी देण्याचा प्रयत्न करायचा. हा. येस. मग आता आपण 3 काम. काय होतंय? रेकी तुम्हाला कधी मदत करेल? तुम्ही एक थोडं सपोर्टिव्ह मेडिसिन घेत आहात आणि म्हणजे मेडिसिन पण सुरू आहे, ॲलोपॅथिक असू द्या, आयुर्वेदिक असू द्या, होमिओपॅथिक असू द्या. आणि त्यासोबत रेकी तुम्हाला अजून जास्त सपोर्ट करणं, म्हणजे रिकव्हरी 6 महिन्याची असेल तर 3 महिन्यात तुम्हाला रिझल्ट दिसतील. हो हो. हा. आपल्या एक अजून स्टुडंट आहे ना,
तर त्यांचं पण म्हणजे आता 1.5 महिन्यांची म्हणजे रेकीची साधना त्या करता आहे आणि 1.5 महिन्याच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी त्यांना बऱ्यापैकी फरक पडला. हं? आणि प्रॉब्लेम असाच पद्धतीने होता थोडासा. हो. हं? माझी कशी ब्रेनला गाठ आहे पूर्ण, म्हणजे अशी डोक्याला नाही, पूर्ण मेंदूलाच आहे. त्याच्यामुळे क्रिटिकल ऑपरेशन सांगितलंय. पहिलं ऑपरेशनच सक्सेस नाही झालंय आणि दुसरं पण क्रिटिकल आहे म्हणून मी नाही करत आहे ऑपरेशन, आयुर्वेदिक वगैरे आणि स्वामींच्या याच्यावर. हो, पण प्रयत्न मात्र करायचे. डॉक्टरांनी जे जे सांगितलं ते फॉलो करा. औषधी व्यवस्थित हो घ्या हो. आणि त्यासोबत रेकीची साधना पण करा. हं? हो. हं. ओके. पुढे जाऊया. आपण 3 पॉइंट्स बघितले. आपले कान, आपले डोळे आणि आपलं क्राऊन चक्राचा भाग. ज्यांना विचार जास्त येत आहे त्यांनी डोक्याला रेकी देणं मस्ट म्हणजे मस्ट आहे. ठीक आहे. कन्फ्युजन होणार नाही. ह्या पद्धतीने आपण काम करायचं आहे. जेव्हाही तुम्ही रेकी देणार आहात तेव्हा कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी स्वतःबद्दल बोलायच्या नाही. की माझं वजन कमी होत आहे, मला असं होत आहे, किंवा जे काही नाही आलं पाहिजे नाही. कुठलाही नाही भावना आपल्याला, नाही हा शब्द वापरायचा नाही, नाही हा भावना आपल्याला पोचवायच्या नाही. मग आपल्याला काय बोलायचंय? रेकीच्या साधनेमुळे माझं काय होतं, वजन मेंटेन होत आहे, बीपी मेंटेन होत आहे, शुगर मेंटेन होत आहे, शुगर बॅलन्स होत आहे. अशा पद्धतीने बोलायचं जे काही आहे. नाही हा शब्द आपल्याला उच्चारायचा नाही. हं? ओके. पुढे जाऊया. आपला पुढचा पॉइंट बघूया. पुढचा पॉइंट बघा आपला. थर्ड आय चक्र इथे येते, आज्ञाचक्र. आज्ञाचक्राच्या मागच्या साईडला आपण रेकी देणार. एक्झॅक्ट असं पण तुम्ही हात ठेवू शकता, एक हात समोरून एक हात मागून. ठीक आहे. अशा पद्धतीने पण रेकी देऊ शकता. आणि इथे आपलं थर्ड आय चक्र पूर्णतः बॅलन्स आहे. मी अधिक स्पष्ट पद्धतीने निर्णय घेऊ शकते आहे. मी खूप पॉझिटिव्ह आहे. माझी इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग होते आहे. माझ्या सर्व प्रकारच्या ऊर्जा सक्रिय आहे. माझं मेंदू, त्याच्यासोबत कनेक्टेड सर्व अवयव त्यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. अशा पद्धतीने आपण थर्ड आय चक्राला रेकी देणार. ठीक आहे. पुढचा पॉइंट कुठला येतो आहे? पोझिशन नंबर 5. ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास होतो, आपल्या थ्रोट चक्राची बॅक साईड किंवा थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तर समोरून पण रेकी द्यायची आणि मागून पण रेकी द्यायची. पोझिशन नंबर 5 कुठून आहे? 5 मागून आहे, बरोबर. आणि पोझिशन नंबर 6 कुठून आहे? समोरून आहे. इथे थायरॉइड टॉन्सिल्सच्या काही गाठी असतील, गळ्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कुठे द्यायची आहे रेकी? समोरून आणि मागून. यांनी थायरॉइडचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल. फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम असेल तो पण सॉल्व्ह होईल. तुमच्यावरती काही स्ट्रेस, कंटिन्यू स्ट्रेस लेवल तुमची वाढत असेल तर तुम्ही ह्या पॉइंटला रेकी द्या. बसून बसून मान दुखत असेल, ज्या पद्धतीने तुम्हाला मी विजन बोर्ड पाठवलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, मी ह्या रेकीचे बॉडी हिलिंग पॉइंट्स पण तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने रेकीचा वापर करू शकणार आहात. ओके, पाठवलेत मी तुम्हाला पॉइंट्स. यस. पुढचं पॉइंट बघायचं आहे, पोझिशन नंबर 7 म्हणजे माझं हार्ट चक्र, हृदय चक्र आपण शिकलो आहे. दोन्ही हात आपण हृदयावरती ठेवून आपण रेकी देणार आहे. तुम्ही असे खालीवर पण हात ठेवू शकता किंवा त्या लेडीजनी ज्या पद्धतीने हात ठेवले आहेत त्या पद्धतीने हात ठेवून आपण हृदयाला रेकी द्यायची आहे, सेंटर ऑफ द चेस्ट तिथे. तर तुम्हाला हृदयविकार असतील, बीपी वाढत असेल, किंवा कफाचा काही त्रास होत असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये इसोफॅगस असते, अन्ननलिकेचे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही हृदयावरती पण रेकी द्या. आणि हृदयामध्ये, माझ्या हृदयामध्ये प्रेम, दया, करुणेचा भाव निर्माण होत आहे.
अशा पद्धतीने तिथे बोलायचं आहे. प्रत्येकाबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम, दया आणि करुणेचा भाव आहे. माझ्या हृदयाला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. मग आपण पोझिशन नंबर 8 वरती येऊ. दोन्ही आपण ब्रेस्टवरती रेकी देणार आहे. आणि तिथे आपल्याला बघायचं आहे की आपल्या दोन्ही ब्रेस्ट हेल्दी आहे. दिव्य रेकी शक्तीमुळे माझं हृदय चक्र, हृदयाशी कनेक्टेड सर्व ऑर्गन्स, लंग्स म्हणजे फुफ्फुस काय आहे यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. मी संपूर्णतः सुरक्षित आणि स्वस्थ आहे. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. आपल्या जीवनामध्ये आपल्याला ब्लॉकेजेस पाहिजे नसतील तर या पॉइंट्सला रेकी देऊन बघा. तुम्हाला खूप फरक जाणवेल. आपल्याला बीपीचा प्रॉब्लेम आहे, ब्रेस्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे, किंवा लंग्समध्ये म्हणजे कफाचा प्रॉब्लेम होत असेल, कॉन्फिडन्स इथे तुम्हाला त्रास देत असेल, काही गोष्टींचा प्रॉब्लेम होत असेल, तर दोन्ही हात आपण हृदयावरती ठेवून हृदयावरती रेकी द्या आणि आपल्या ब्रेस्टला पण रेकी द्यायची आहे. खूप महत्वाचं आहे. तुम्हाला त्याचे हळूहळू रिझल्ट जाणवायला लागतील. त्या जवळच्या आजूबाजूला जे कनेक्टेड अवयव आहे की नाही त्यालाही स्वास्थ्य लाभ होतो. फक्त वेळ द्यावा लागतो. चमत्कारिकरित्या काहीही होणार नाहीये, प्रयत्न करून होतील गोष्टी. कळालं? नंतर येतो आहे आता मणिपूर चक्र. मणिपूर चक्र पोझिशन नंबर कुठे येते बघा. आपल्या बरगड्या जिथे संपतात तिथे खाली आपल्याला रेकी द्यायची आहे. बरगड्या जिथे संपतात पोझिशन नंबर 9. लक्ष केंद्रित करून बघा. बरगड्या जिथे संपतात तिथे आपल्याला रेकी द्यायची आहे. आणि मणिपूर चक्र काय करतं हे आपल्या कॉन्फिडन्सचं कारक आहे. शुगर ज्यांना असेल त्यांनी या पॉइंटला रेकी द्या, शुगर बॅलन्स होईल. इथे मणिपूर चक्र संपूर्णतः सुरक्षित आहे. माझं मणिपूर चक्र संपूर्णतः पॉझिटिव्ह आहे. माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याच्यासोबत कनेक्टेड सर्व ऑर्गन्स, सर्व टिश्यू, सेल्स यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. हे ईश्वर असंच होऊ दे, हे ईश्वर असंच होऊ दे. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. या पद्धतीने आपल्याला रेकी द्यायची आहे पोझिशन नंबर 9ला. दिवसेंदिवस माझा कॉन्फिडन्स अधिकाधिक वाढत चाललेला आहे. मी अधिक ऊर्जेने काम करू शकते आहे असं तुम्हाला मणिपूर चक्राला सांगायचं आहे. कारण आपल्याला तिथूनच आपल्याला ऊर्जा मिळते आहे. मणिपूर चक्र बॅलन्स झालं, आपली महत्वाकांक्षा वाढेल, आपली धडपड करण्याची इच्छाशक्ती निर्माण होईल, आपल्याला काहीतरी करावंसं वाटेल. म्हणून मणिपूर चक्राला बॅलन्स केलं की आपल्याकडे काय होते, पैशाच्या रिलेटेड पण समस्या हळूहळू दूर होतात. नंतर येत आहे आपलं स्वादिष्टान चक्र. जिथे आपलं गर्भाशय आहे, किडनी जे आहे ते स्वादिष्टान चक्रावरती आपल्याला रेकी द्यायची आहे. जिथे लेडीज लोकांचं गर्भाशय आहे, आपल्या गर्भाच्या जे आपलं म्हणजे युटेरस म्हणता येईल, आपले ऑर्गन्स आहेत ते हेल्दी राहावे म्हणून आपण त्या पद्धतीने तिथे रेकी देणार. जे काही माझं स्वादिष्टान चक्र त्याच्यासोबत कनेक्टेड ऑर्गन्स म्हणजे आजूबाजूचे जे काही अवयव आहे, जे काही टिश्यू आहे, जे सेल्स आहे, त्यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. जेंट्स असू देत, लेडीज असू देत, दोघांनाही आपल्या या ऑर्गन्सला रेकी द्यायची आहे. तिथे कनेक्टेड जे काही आपले सेल्स, टिश्यू, जे काही ऑर्गन्स आहेत, सेल्स आहेत, त्यांना काय करायचं, स्वास्थ्य लाभ झालेला आहे असं बघायचं. बोलायचं आहे रेकीला, सांगायचं आहे की दिव्य रेकी शक्ती या पद्धतीने ह्याच गोष्टी घडू दे. हे ईश्वर असंच होऊ देत, हे ईश्वरा असंच होऊ दे. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. नंतर येतं माझं रूट चक्र, जे माकड हाडाच्या शेवटच्या टोकामध्ये म्हणजे टेल बोन, अगदी खाली आपलं माकड हाड जिथे संपत आहे तिथे आहे. म्हणून आपण दोन्ही पायांच्या म्हणजे जिथे आपल्या दोन्ही पायांच्या मधामध्ये रेकी देणार. ठीक आहे. तुम्ही मागून पण देऊ शकता आणि तुम्ही पुढून पण, दोन्ही पायांच्या मधामध्ये आपल्याला रेकी द्यायची आहे. पोझिशन नंबर 11. माझं रूट चक्र संपूर्णतः स्टेबल आहे. माझ्या रूट चक्राला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. मी खूप सुरक्षित म्हणजे मला सुरक्षित वाटत आहे. मी खूप सुरक्षित फील करते.
सगळे माझ्यावर प्रेम करतात, मी सगळ्यांवरती प्रेम करते. या पद्धतीने पोझिशन नंबर 11ला रेकी द्या. ठीक आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला रेकी द्यायची आहे. घाई करायची नाही. पोझिशन नंबर 12 आणि 13, 12 आणि 13 आपल्या दोन्ही गुडघ्यांना रेकी द्यायची आहे. ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी रेकीची प्रार्थना करून रोज गुडघ्यांना रेकी द्या. हळूहळू तुम्हाला फरक जाणवायला लागेल. आणि त्या गुडघ्यांना खूप सारं धन्यवाद व्यक्त करा. कारण हे काय आहे, आपले दोन्ही पाय आपला चालता बोलता काय आहे, वाहन आहे, व्हेकल आहे आपल्यासाठी. ते आपल्याला जिथे पाहिजे तिथे ते घेऊन जातात. म्हणून आपल्या गुडघ्यांना रेकी द्या. गुडघ्यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. माझे गुडघे मला सर्व कामामध्ये मदत करतात. हे खूप हेल्दी आहे. ऑपरेशन करायची गरज पडणार नाही. आत्तापासून जे लोक लहान आहेत त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही प्रत्येक ला हील केलं, बॉडी पॉइंटला हील केलं तर तुम्हाला अगदी शेवटपर्यंत तुमचे पाय सपोर्ट करतील. त्यांना ग्रॅटिट्यूड करा, त्यांचे धन्यवाद व्यक्त करा आणि रेकीच्या ऊर्जा आपल्या दोन्ही गुडघ्यांपर्यंत प्रवाहित करा. हे झाले पोझिशन नंबर 12 आणि 13. हे आपल्याला लक्षात येईल की आपण ह्या ज्या पोझिशन बघत आहोत ह्या सगळ्या आजूबाजूच्या चक्रांभोवतीच्या पोझिशन आहे. आपले जिथे चक्र आहे, सूक्ष्म चक्र, मी तुम्हाला सांगितलं होतं रूट चक्र जेव्हा डिस्टर्ब होतं म्हणजे मूलाधार चक्रामुळे आपले गुडघेदुखी किंवा हाडांचे दुखणे किंवा दात, हे पण हाडांचाच भाग आहे तर दात देखील दुखू लागतात. म्हणून रूट चक्र बॅलन्स असणं म्हणजे स्टॅबिलिटी असणं हे खूप आवश्यक आहे. मग सिक्युरिटी असणं आवश्यक आहे. म्हणून आपण दोन्ही गुडघ्यांना काय करतो आहे, सिक्युरिटी देतो आहे, त्यांना सुरक्षा प्रदान करतो आहे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आहे. त्यांना आपलं त्यांच्यावरती प्रेम आहे असं सांगण्याचा एक भाव आपण तिथे देतो आहे. कळालं? पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे पोझिशन नंबर 14. पोझिशन नंबर 14 कुठे येते? माझ्या बॅक साईडला दोन्ही खांद्यांवरती आपण रेकी देणार. ज्यांचे हे त्रास आहे ना, फ्रोझन शोल्डर, स्पॉन्डिलिसिस, त्यांनी जेवढे हात जातात तेवढेच करा, जास्त काही ताणून नका घेऊ. रुपाली मॅडम, जेवढं शक्य हो होतं मॅम. तेवढं करायचं. पण प्रयत्न मात्र करायचे आहेत, तिथे रेकी देण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. रेकीची प्रार्थना करून जर फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल तर तिथे रेकी द्यायची आहे. ओके. मग आता येतोय पोझिशन नंबर 15, आपल्या मणिपूर चक्राची बॅक साइड. पोझिशन नंबर 15 कुठे आहे? मणिपूर चक्राची बॅक साइड. जिथे आपल्या बरगड्या समोरून संपतात, समोर रेकी दिली, त्याच पद्धतीने हे चक्र कसे आहे, मागून पण अस्तित्वात आहे. माकड हाडामध्ये अस्तित्वात असल्यामुळे मागे पण रेकी द्यायची आहे. पोझिशन नंबर 15, आपलं मणिपूर चक्र, बॅक साइडला रेकी द्या. पोझिशन नंबर 16, स्वादिष्टान चक्र, आपला कमरेचा भाग, तिथे रेकी देणार. पोझिशन नंबर 16 कुठे आहे? स्वादिष्टान चक्र, कमरेचा भाग, तिथे रेकी द्या. तुम्हाला जे काही L1, L5, L4चे जे दुखणे असतात ते थोडेसे कमी होतात. एकदम मी म्हणत नाही की पहिल्या लेवलला फारच गोष्टी हे होतील, कारण तुमची ऊर्जा ही 10% काम करते. दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलला तुमची ऊर्जा अजून वाढते. म्हणून आपण प्रयत्न मात्र, हिलिंग मात्र करायची आहे. बऱ्यापैकी तुम्हाला काहीतरी फरक जाणवायला लागेल. आत्ताची जी पोझिशन आहे त्यापेक्षा अधिक तुम्ही सुदृढ व्हाल. पोझिशन नंबर 16ला आपल्याला रेकी द्यायची आहे. ही कशाची आहे? स्वाधिष्ठान चक्राची बॅक साइड. पोझिशन नंबर 16 नंतर आहे पोझिशन नंबर 17, ती म्हणजे आपल्या रूट चक्र जिथे संपत आहे, माकड हाडाच्या शेवटी, तिथे आपल्याला रेकी द्यायची आहे. माझं रूट चक्र खूप स्टेबल आहे, मी खूप सिक्युअर फील करते आहे, मला खूप सुरक्षित वाटतं आहे. माझं स्वतःवरती प्रेम आहे, माझं इतरांवरती देखील प्रेम आहे. अशा पद्धतीने मी खूप सुरक्षित आहे. हे दिव्य रेकी शक्ती असंच होऊ दे. थँक्यू रेकी. हे ईश्वरा, मला संपूर्णतः सुरक्षित ठेव. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि हाताच्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत एका पॉइंटला रेकी द्या.
नंतर येत आहे आपले दोन्ही पायाचे तळवे, पोझिशन नंबर 18. आपल्या दोन्ही पायांच्या तळव्यांना आपल्याला रेकी द्यायची आहे. दोन्ही पायाचे तळवे अगदी मनापासून हातात घ्यायचं. बटरफ्लाय पोझिशनमध्ये बसायचं, तिथली पोझिशनमध्ये बसायचं. दोन्ही पायाच्या तळव्यांना हातात घ्यायचं आणि दोन्ही हातांनी आपण रेकी द्यायची आहे. कारण आपले तळवे आपल्या संपूर्ण शरीराचं काय करतात, भार वाहतात. त्याला रेकी दिल्याने ते आपल्या टाचेचे दुखणे कमी होतात आणि हळूहळू काय होत आहे, आपल्या बॉडीलाही आपण एक ग्रॅटिट्यूड करतो आहे, त्याला धन्यवाद एक्सप्रेस करतोय, त्याचा आभार व्यक्त करतो आहे. त्यामुळे आपल्या काय होतंय, जी ऊर्जा तुम्ही डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत देतो आहोत, त्यांनी तुमचे व्हायब्रेशन चेंज होतील आणि बऱ्यापैकी तुम्हाला काही न करता 10 ते 20% तुमच्या आयुष्यात जर फरक पडत असेल तर तुम्ही नक्कीच या ऊर्जा तुमच्या पायांपर्यंत पोहोच. तुमच्या शरीराला या ऊर्जा देणं खूप गरजेचं आहे. का बरं? ह्या पॉइंट्स हे सगळे बघितले आपण, सगळ्यांनी हे पॉइंट स्टडी पण केले, हे मी तुम्हाला दाखवले पण तुमच्या ग्रुपमध्ये पण शेअर केलेत. आता ह्या रेकीच्या पॉइंट्समध्ये रेकी का द्यायची आहे? बघा, आपल्याला डोळा दुखत असला ना, आपण काय म्हणतोय, कपड्यांनी सगळी गरम ऊर्जा करतो. बरोबर, लागलं असलं की ती ऊर्जा डोळ्याला देण्याचा प्रयत्न करतो. आई पण डोकं दुखत असलं आपलं तर तिथे काय करते, हाताने डोकं चेपून देते. बरोबर, डोक्यावरनं हात फिरवल्यानंतर आपल्याला आधार वाटतो. तसंच आपण आपल्या बॉडीला हिलिंग दिली, रेकी जिथे प्रार्थना करून जेव्हा रेकी देत आहात, तेव्हा हळूहळू हळूहळू आपला ऑरा काय होतो, अधिक पॉझिटिव्ह, अधिक पद्धतीने डेव्हलप व्हायला मदत होते. म्हणून आपल्याला डोक्यापासून आपण सुरुवात करतो आणि पायाच्या तळव्यांपर्यंत रेकी द्यायची आहे. आता मी ग्रुपमध्ये, तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहात तिथे तुम्हाला मी काय केलं आहे, बॉडीचे हिलिंग पॉईंट्स पाठवले आहेत, ते तुम्ही डाउनलोड करा, प्रिंटआउट काढून आणा आणि काय करायचं त्या पद्धतीने रेकी द्यायची आहे. जर कोणाला मिळाले नसतील तर मला पर्सनली मेसेज करा, मी त्यांना पाठवते. मॅडम, ते व्हिजन बोर्डचे पण प्रिंट आउट काढूनच लावायचे का ते येलो नाही, कलरच्या चार्ट? विजन बोर्ड तुम्हाला तयार करायचा आहे. सो मॅडम, तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं विजन बोर्डचं, की या पद्धतीने तुम्ही विजन बोर्ड करायचं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला आता तुमचे विजन, आता जे बनवले ते कोणाच्या तरी थर्ड पर्सनचे, तुम्हाला आयुष्यामध्ये काय पाहिजे हे विजन बोर्डवरती तुम्हाला तयार करायचं आहे. कळलं? ते प्रिंट काढूनच लावायचं ना आपल्याला जे पाहिजे ते, हा, मग कसं आपल्याला जे करायचं? पाहिजे ते, तुमचा काही फोटो असेल हेल्दी, आता तुम्ही तुमचा स्वतःचा हं. हेल्दी फोटो लावा, फॅमिलीचा फोटो लावा, आयुष्यात तुम्हाला काय पाहिजे त्याचा फोटो म्हणजे लावा. माझा हॅपी चेहऱ्याचा फोटो लावायचा हॅपी म्हणजे. चेहऱ्याचा, हेल्दी चेहऱ्याचा, त्याच्या खाली लिहा, मी स्वस्थ आहे, मला म्हणजे काय म्हणतात, परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. आणि तिथे ईश्वराला थँक्यू म्हणा, युनिवर्सला थँक्यू म्हणा, रेकीला थँक्यू म्हणा, तुमचे ज्या कोणी ईश्वर गुरूंवरती तुमची श्रद्धा असेल त्याला थँक्यू म्हणा. खाली सगळं विजन बोर्ड कंप्लीट झाल्यानंतर सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करा, थँक्यू म्हणा. कळालं इथपर्यंत? हो. हिलिंग पॉइंट्स. आता तुम्ही म्हणाल मॅडम एवढे 18 बॉडी हिलिंग पॉइंट आहे आणि 3 मिनिटं जर एका पॉइंटला द्यायचं असेल तर दररोज एवढे होणार नाही. बरोबर, एवढा वेळ प्रत्येकाकडे नाही. मग मी काय करणार, आपल्याला 21 दिवसांच्या साधनेमध्ये आज 6 पॉईंट घेईल, उद्या 6 पॉईंट घेईल, परवा 6 पॉईंट घेईल. पुन्हा आपल्याला तेच करायचं, एका दिवशी 6 घ्यायचे, दुसऱ्या दिवशी 6, तिसऱ्या दिवशी 6. असं करता करता 21 दिवस पूर्ण शरीराला आपण 2 ते 3 वेळा रेकी देतो. बरोबर, आज 6, उद्या 6, परवा 6, आज 6, उद्या 6, परवा 6, जवळपास 5 एक वेळा तरी रेकी देणं होते, 5-7 वेळा होते रेकी देणं. 3 वेळा शरीराला आपण पूर्ण पॉइंटला रेकी दिल्यानंतर तुम्ही बऱ्याच पद्धतीने चेंजेस अनुभवता. बऱ्याच पद्धतीने दुखणे, तुम्हाला कितीही त्रास असू दे, तुम्ही या पॉइंटला रेकी देऊन बघा, बऱ्यापैकी फरक पडतो. आता जर ज्याला लोकांना डायजेस्टिव्ह सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे त्यांनी कंपल्सरी पोटाला रोज रेकी द्या. ठीक आहे. ज्यांना मेंटली डिस्टर्ब वाटत आहे, कन्फ्युजन होत आहे, मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी डोक्याला रोज रेकी द्या. बरोबर, दात दुखत असतील तर तुम्ही कानाच्या तिथे रोज रेकी द्या. बरोबर, ताप आला असेल, सर्दी खोकला वाटत असेल तर तुम्ही गळ्याला, बरोबर ना, आपल्या विशुद्धी चक्राला तुम्ही रेकी द्यायला पाहिजे. आपल्याला जे काही काही प्रॉब्लेम्स असतील तर किंवा स्टॅबिलिटी वाटत असेल, कधी कधी अचानक भीती वाटते बरोबर दिवसभरातून, तेव्हा रूट चक्राला रेकी देणं गरजेचं आहे.
आपल्याला शुगरचा प्रॉब्लेम असेल तरीही तुम्ही मणिपूर चक्राचा जो पॉईंट सांगितला त्याला रेकी द्या. बीपीचा प्रॉब्लेम असेल तर हृदयाला रेकी द्या. इतकं सोपं आहे. आणि ते पीसीओडी, ओएस, गायनिकचे काही प्रॉब्लेम्स असतील, पिरियड्स रेग्युलर येत नसतील, मंथली सायकल डिस्टर्ब झाली असतील तर स्वादिष्टान चक्राला रेकी द्यायची आहे. आता प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स माहिती आहे प्रत्येकाला, की माझे गुडघे दुखत आहे, की मला शुगरचा प्रॉब्लेम आहे, बीपी कंट्रोल करायचा आहे. आपल्याला प्रत्येक पॉईंटवरती फोकस करून प्रत्येक पॉईंटला रेकी द्यायचं आहे. सिम्पल आहे. आपल्याला हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे, बीपी वाढलेला आहे, हृदयावरती दोन्ही हात ठेवून रेकी द्यायची आहे. सिम्पल आहे, सोपा आहे. आणि जर काहीच प्रॉब्लेम नसेल तर मी काय करणार, दररोज 6 पॉईंट घेणार. सहा, उद्या आज 6 घेतले, उद्या 6, परवा 6, असं डिवाइड करून तुम्ही रेकी द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला लोड जाणवणार नाही. आणि आता जी साधना मी तुम्हाला सांगते आहे ती एकदम करायची नाही आहे, की बाबा एकदम सकाळी काही गोष्टी करा, दुपारी वेळ भेटत असेल तर दुपारी करा, रात्री झोपताना काही गोष्टी करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कंटाळा येणार नाही. आणि तेवढा 1 तास म्हणजे सकाळचे 20 मिनटं, दुपारचे 20 मिनटं आणि संध्याकाळचे 20 मिनटं हे तुम्हाला तुमच्यासाठी काढावेच लागणार. जसं तुम्ही क्लासला वेळ देत आहात 1 तासाचा, देत आहात, ती वेळ ठरवून घ्या की या 1 तासामध्ये मी माझी साधनेला वेळ देणार. असं करता करता जर स्वतःला तुम्ही हिलिंग करायचं ठरवलं तर तुम्ही करू शकणार, नाही तर तुम्ही स्वतःला रेकी देऊ शकणार नाही, साधना कंप्लीट करू शकणार नाही. स्वतःला वेळ दिला तरच पुढच्या प्रॉब्लेमला आपण काय होतोय, तयार होतो. पुढचे येणारे जे काही चॅलेंजेस आहे त्यासाठी आपण खंबीरपणे तयार असतो. ओके, समजलं इथपर्यंत? ओके. आता मी सेवन चक्राचं मेडिटेशन घेऊया आपण. तर सगळेजण पाणी पिऊन बसायचं आहे.